गाईज, तर मी तुमच्यासाठी एक हे घेऊन आली आहे डायरीज. ऑनली 10 रुपीजला ह्या 3 डायरीज आहेत. हे बघा असे. चला एक एक दाखवते. हे युनिकॉर्नवाली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला एक हे दुसरं पण हे भेटू शकतं डिझाईन पेजच्या. हे तर अशा 3 डायरीज आहेत. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉमेंटमध्ये तुमचा ॲड्रेस आणि तुमचा फोन नंबर टाका. बाय. सो हे गाईज, तर आज आपण करूया की पेपरने एकदम सोपं असं काहीतरी इमॅजिन करायचं. तर एकदम स्टिक पेपर घ्या. असा व्हाईट पेपर घ्यायचा. आवाज कसा येतो. आता आपण ह्याचा कलर करूया. तर ही आहे माझी स्टेशनरीचं. आता तुम्हाला दाखवते. ओके, आता मी इथं हे उचलते माझा कॉम्पास. तर फोन सेट करायला खूप वेळ लागतो मला, त्यामुळे कधी लेट व्हिडिओ होतं माझं. तर काहीतरी युनिक म्हणून मी घेते फ्लावर नको. हे वालं फ्लावर फोटो फ्रेम आहे. तर चला तुम्हाला फोटो फ्रेम बघायचं शिकतो. सगळ्यात आधी आपण ह्या फोटो फ्रेमला असं कट करूया. फोटो फ्रेमला कट केल्यानंतर हे असं त्याच्यावरती स्टिक करायचे. म्हणजे फ्लावरची फोटो ती पेपरवर स्टिक करायची. ते स्टिक करूया. फेविकॉलनं याची अशी आहे. तुम्ही प्रिंट घेऊ शकता. नसता तुमच्या बुक्समधले कटआउट करू शकता. फ्लावर वगैरे खूप काही असतं आपल्या बुक्समध्ये. तर असं नाही की कुणाच्या बुकमध्ये काहीच नाही. सगळ्यांच्या बुकमध्ये असतं. एक होईना डिझाईन राहणारच. एक नाही 100 डिझाईन्स असतात. पण त्याच्यामधले आपल्याला 5-6 डिझाईनच आवडतात. 100मधले 5-6. जसं की कलेक्टरच्या ॲडमिशनला 100 लेकरांमधले 1000 लेकरांमधले 2-3 लेकरं निघतात. तर हे मी असं केलं आहे. आता एक पेपरच्या साईडला चिटकवायचं. हे मी असं चिटकवलं करायला असं करून. आता ह्याला अजून एक घ्यायला थोडं उडकावं लागेल. आणखीन एक छोटंसं वालं घ्यायचं मला. तर मी घेते फिश. तर फिश ही खूप क्यूट आहे. फिश मला आवडते म्हणजे पाळायला. आणि तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहात ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी आत्ता आहे 6th स्टँडर्डमध्ये. आता मे चालू आहे. मी आता 7th स्टँडर्डमध्ये जाते. तर कॉमेंटमध्ये नक्की मला कळवा की तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहात. आणि लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. एवढं करायला विसरू नका. आणि ज्याने लाईक करेल त्याला आज काहीतरी एक खुशखबरी भेटेल. ओके, सो ही आपलं मी असं केलेलं आहे. इथे सो आजच्या व्हिडिओसाठी बाय.